या या राजे या. इन्स्पेक्टर वाघांनी जावयाचं स्वागत केलं. समोरच्या खुर्चीवर संकोचाने बसता बसता राजे म्हणाले, साहेब एक रिक्वेस्ट करू का? मला राजे अशी हाक मारत जाऊ नका. ते तर तुमचं आडनाव आहे, पण तुम्ही हाक मारताना बहुमानार्थी विशेषणासारखी हाक मारता. तुमच्या आडनावात बहुमान लपलाय, त्याला काय करणार? नाहीतर आम्ही. आडनाव काय तर वाघ. आडनावाप्रमाणे दिसलो तरी चोरी, नाही दिसलो तरी चेष्टेचा विषय. कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे जसं हातात नाही, तसंच कोणतं आडनाव जन्मभर बाळगायचं हाही चॉईस नाही. असो, आज ऑफिसात गाठलं आम्हाला सहज. तुमचा शब्द तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. वाघांचं विधान ऐकून राजे गडबडले. माझ्या लक्षात आलं नाही. आमच्याच लक्षात आलं नाही. म्हणजे असं अत्यंत चेहरा व्यग्र दिसत असताना क्राईम ब्रांचला हयात घालवलेल्या सासऱ्याला एक जावई सहज आलो असं का सांगतोय ते लक्षात येत नाही. प्रशांतचा चेहरा उतरला. आता सहजतेचं नाटक करणं कठीण होतं. काही खुलासा करायच्या आत वाघ पुढे म्हणाले, आमची दीपा फार छळत असेल असं काही वाटत नाही. पुरुषांचं वजन वाढू लागलं की ओळखावं, बायकोकडून नो प्रॉब्लेम. वाघसाहेब, हे 100% खरं नाही. ज्या व्यक्तीला खूप काळज्या असतात त्याचंही वजन वाढू शकतं. असं? येस, खाणं ही अशा माणसाची एंटरटेनमेंट होते आणि त्याचं वजन वाढतं. प्रशांतचं विधान संपता संपता वाघ म्हणाले, दॅट मीन्स दीपा इज क्रिएटिंग वरीज. सासऱ्याने बरोबर पकडलं हे जाणून प्रशांत म्हणाला, समवॉट. म्हणून तुम्ही आलात? खरं यायला नको. नवरा बायकोला संसारातले प्रॉब्लेम्स एकमेकात सोडवायला यायलाच हवेत, कारण ते त्यांनीच निर्माण केलेले असतात. ते काही आकाशातून पडत नाही. म्हणजे असं. प्रशांत थबकला. वाघ आता आपल्याला बोलायला लावतीलच हे माहीत असून तो थबकला. येस, गो ऑन. मला असं वाटतं की नवरा बायकोला जर त्यांनीच निर्माण केलेली समस्या सोडवता येत नसेल तर कुणाला सोडवता येणार नाही. असं? मग नवरा बायको सोडवू का शकत नाही? ते मला माहीत नाही. वाघ म्हणाले, इगोमध्ये येतो. मी कधी गर्वाने वागतो का? इगो शब्दानेच अस्वस्थ होत प्रशांतने उतावळीपणानं विचारलं. जशी लेक तसा बाप माझा इगो काढतात. वाघ हसत हसत म्हणाले, राजे तुमचा स्वर चढला का? नाही पप्पा, मी तुमच्यावर कसा रागवेन, पण तुमच्या दीपाच्या तोंडी जाता येता तो शब्द येतो. मी तसा नसताना. इट्स व्हेरी फनी. ज्या माणसाला सतत वाटतं की आपल्याला गर्व नाही, तेव्हा ते तसं वाटणं हाही गर्वाचाच एक भाग असतो. प्रशांतला हे सांगावं असं वाघांना वाटलं, पण प्रशांतसारख्या माणसाचा इगो डिवचण्यापेक्षा त्याला गौरवला तर तो जास्त मोकळा होईल हे त्यांना माहीत होतं. प्रशांत त्यांचा जावई असल्यामुळेच केवळ त्यांना ते माहीत होतं असं नाही, तर त्यांची एकूण काम करण्याची पद्धतच तशी होती. भल्या भल्या गुन्हेगारांना त्यांनी बोलतं केलं होतं ते ह्याच मार्गाने. जिभेसारखं हत्यार नाही हे वाघांनी फार लवकर ओळखलं होतं. धोबी घाटावर धबाधबा कपडे आपटणाऱ्या एखाद्या धोब्यापेक्षा क्राईम ब्रांचचा ऑफिसर वेगळा असतो, असायला हवा ही त्यांची भूमिका. धोबी घाटापेक्षा खुबी घाटावर ते समोरच्या माणसाला बोलतं करत. प्राप्त परिस्थितीत समोरच्या माणसाने तोच गुन्हा करणं कसं आवश्यक होतं हे ते त्या गुन्हेगाराला प्रथम पटवून देत असत. म्हणजे त्याची कृती अत्यंत समर्पक आहे हे स्वतःला पटल्याचं दाखवत असत. त्यामुळे 50-50 फटके आणि गुरासारखं पिटूनही गुन्हेगार जे कबूल करीत नसत ते सगळं अंगाला हात न लावता वाघ त्यांच्याकडून वदवून घेत असत. ते जाता येता आपल्या सहकाऱ्यांना सांगत असत की मार खाणं हा त्या लोकांचा प्रारंभी अनुभवाचा, मग सवयीचा आणि शेवटी व्यसनाचा भाग होतो. मार देणाऱ्या माणसालाही कमी कष्ट होत नाहीत. सारखी संतापण्याची सवय लागते. तेव्हा मार खाऊन वठणीवर येणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हळूहळू कमी होते. ह्यापेक्षा त्यांच्या मनाला हात घाला. पोलिसी व्यवसाय दंडुक्यापेक्षा बुद्धीने करा. समोरच्या माणसाचं बलस्थान शोधण्यापेक्षा तो दुर्बल कशाने होतो ते जाणून घ्या. प्रहार तिथं करा. त्याला मारझोड करणं म्हणजे त्याच्या बलस्थानाशी झुंज देण्यासारखं आहे. मारलं की गुन्हा कबूल केला जातो हा एकच नियम जर आयुष्यभर सांभाळलात तर तुमच्या बुद्धीचीही वाढ होणार नाही. फक्त झोडपून काढून प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर 4 पैलवान नेमून काम भागलं असतं. गुन्हेगाराला बेरड बनवू नका,
त्याला हळूवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही. वाघांच्या या थेअरीमुळं अट्टल बदमाशाशी मुकाबला करूनही ते टवटवीत राहत असत. ते टवटवीत राहत म्हणून कधी तकतकलेले नसत. इतर अधिकाऱ्यांची मती जेव्हा कुंठित होत असे तेव्हा त्यांचा मेंदू जास्त शीघ्रतेने काम करीत असे. बदमाश माणसांच्या बाबतीत जर हा न्याय होता तर समोर जावई आल्यावर काय होईल? जावयाची वृत्ती माहीत असूनही ते म्हणाले, दीपाने अजून तुम्हाला ओळखलं नाही? कुणी कुणाला ओळखलं नाही कुणास ठाऊक. दॅट्स ट्रू. तेवढ्यात फोन वाजला. 5 मिनिटं वाघ दुसऱ्या पोलीस ठाण्याशी बोलत होते. फोन खाली ठेवत ते म्हणाले, सॉरी, जरा भानगडीची केस होती आणि भोईवाडा फोनवर बोलतच राहिला. प्रशांत गप्प होता. पोलीस खात्यातली माणसं सहसा नाव सांगत नाहीत हा त्याचा अनुभव होता. भोईवाड्याचा फोन, ऑर्थर रोडचा कॉल ह्या भाषेतच ते बोलत असत. आणि बापाच्या व्यवसायातली हीच सोयीची बाब दीपाने उचलली होती. पठ्ठीत जाम नाव सांगत नाही. आता वाघांकडे तक्रार नोंदवली की ते प्रथम त्या माणसाचं नाव विचारणार, मग पाठोपाठ 500 प्रश्न. पोलीस खात्याची हीच रीत. तक्रार घेऊन जाणाऱ्यालाच जाम पिळायचं. बोला राजे, दुसरा फोन यायच्या आत बोला. सावकाशीनं येऊ का? आपसात मिटवताय का? तसं असतं तर काय हवं होतं? मग बोलून टाका. प्रशांत गप्प राहिला. आणखीन कोणाचा सल्ला वगैरे मागितला का? तो नाही म्हणाला. चर्चा वगैरे? चर्चा होतेच आपोआप लोकांच्यामध्ये. लोकांचं मनावर नाही घ्यायचं. मामला दोघातच असता तर प्रश्न नव्हता. रूपाच्या बाबतीतच प्रॉब्लेम आहे का? मग चला. कुठे जायचं? रूपाच्या ऑफिसात जाऊ. तिला बाहेर काढू, कुठेतरी मस्त जेवण घेऊ. जठराग्नी तृप्त झाला की कितीही गंभीर समस्या असली तरी काही वेळ तरी छान वाटतं. वी आर ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड असं वाटतं. सगळे महत्त्वाचे प्रश्न त्यावेळेला सोडवावेत. मला रूपाच्या समोर काही बोलता येणार नाही. माझं ऐकाल का? म्हणून तर तुमच्याकडे आलो. दॅट्स इट. तुम्हाला रूपासमोर ही चर्चा का नको आहे? काही खास कारण? प्रशांत गप्प राहिला. आपण चर्चा केली हे केव्हा तरी तिला कळणारच. कसं कळेल? तुमच्या प्रॉब्लेममध्ये मी लक्ष घातलं म्हणजे तिला काहीतरी विचारणं सांगणं आलंच ना. पण तुमची ती बायको माझी मुलगी. मुली वाचून संसार थांबत नाही, बायको वाचून थांबतो. डू यू ॲग्री? तोंडाने कबूल करण्याचं धाडस प्रशांतजवळ नाही हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती. कारण निर्भीड माणसं असं कुणाच्या गैरहजेरीत त्या माणसाबद्दल बोलत नाहीत. वाघ पुढे म्हणाले, तुम्हाला तिच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे तेव्हा तिच्या अपरोक्ष तुम्ही तिच्या बापाकडेही तक्रार करता कामा नये. पत्नी ह्या नात्यापुढे स्वतःच्या मुलांसकट सगळे परके. स्वतःची मुलंही? प्रशांत चमकून पाहायला लागला. वाघ स्वतःचं आयुष्य समोर आणत म्हणाले, आत्ता तुम्हाला ते पटणं जड जाईल. कारण तुमची मुलगी लहान आहे. तुमच्यावर ती डिपेंडंट आहे. डिपेंडंट माणसं फार प्रेमळ आहेत असं आपल्याला वाटतं. प्रेम दाखवणं ही त्यांची व्यावहारिक गरज असते. मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत त्यांचा तो आंतरिक उमाळा असतो. त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी असतात. आपण आपल्या प्रेमाचा वर्षाव वस्तूंच्या रूपाने व्यक्त करतो, देणग्यांचा वर्षाव करतो. तिथं चुकतं. प्रशांत लक्षपूर्वक ऐकायला लागला. वाघ हुरूपाने म्हणाले, आपल्या मुलांचं वस्तूंवरचं प्रेम आपणच वाढवत नेतो, त्यांच्या गरजांची वाढ करतो. मग चालत्या बोलत्या माणसांपेक्षा वस्तूंना प्रायोरिटी मिळते. मुलं मोठी व्हायला लागली की त्यांची स्वतःची मतं तयार व्हायला लागतात. तुम्ही त्यांना इनडायरेक्टली आत्मकेंद्रित बनवत जाता. कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही. प्रशांतने चमकून विचारलं, असं कसं होईल? अगदी साधं उदाहरण देऊ का? प्रशांतच्या होकाराची वाट न बघता वाघ म्हणाले, बटन दाबल्याबरोबर खोलीतला दिवा लागतो. आपण तेव्हा त्या दिव्याकडे पाहतो का? तो लागला नाही म्हणजे लक्ष जातं. करेक्ट? त्याप्रमाणे तुम्ही एखादी मागणी नाकारून बघा. आत्तापर्यंत हा दिवा प्रत्येक क्षणी लागत होता, नव्हे जळत होता याचं विस्मरण झालेलं दिसेल. डू यू गेट मी? तेव्हा मुलं ही परकी, बायकोच जाणीव ठेवते. नॉट ऑलवेज. वाघ ठामपणे म्हणाले, ऑलवेज. फक्त व्यक्त करताना मध्ये अहंकार येतो.
वाघांचं विधान संपता संपता प्रशांतने उतावीळपणे विचारलं, जाणीवच नाही म्हणून बायको गप्प राहते की अहंकाराने, हे कसं ओळखायचं? वर्षानुवर्षे एकमेकांना नावं ठेवत नवरा बायको संसार करतात. एकमेकांच्या नावाने चाललेला त्यांचा शंख येता जाता ऐकून आपण पटकन म्हणतो, यांचं जर एक क्षण एकमेकांशी पटत नाही तर ते विभक्त का होत नाहीत? करेक्ट. त्याचं कारण हेच, एकमेकांचा चांगुलपणा सांगताना अहंकार आडवा येतो आणि तरीही ते विभक्त होत नाहीत, कारण आपल्यातलं इतर काय काय टॉलरेट केलं जातं ह्याचं भान असतं. आणि ही रिलेशनशिप फक्त नवरा बायकोत असते. इतर सगळी नाती नीड ओरिएंटेड असतात. वाघांची ही ठाम मतं ऐकून प्रशांत गप्प गप्प झाला. आता आपण आपली समस्या सांगावी की सांगू नये? आपण इतके दिवस सहन केलं. वाघांच्या विधानाप्रमाणे रूपानेही आपल्याला टॉलरेट केलंय. आपलं वागणं तिलाही असह्य होत असेल का? पण आपण तर कधीच चुकत नाही. ह्या विचारापाठोपाठ प्रशांतच्या मनाने त्याला जाब विचारला, तुझं काहीच चुकत नाही, मग तुमच्यात संघर्ष का होतात? पहिलं मन म्हणालं, तेच कळत नाही. मग स्वतःला जे कळत नाही ते दुसऱ्याकडून समजून घ्यावं. म्हणजे कुणाकडून? वाघांनाच विचार. काय करू? आज तू जसं त्यांच्या मुलीबद्दल तक्रार घेऊन आला आहेस त्याप्रमाणे तुझ्या नावाने शंख करीत ती सुद्धा बापाकडे गेलीच असेल की, ते काढून घे. नको. का? भीती वाटते? आपण एक्सपोज होऊ असं वाटतं का? ते सगळं खोटं आहे असं म्हणू शकतोस. कमॉन, गो अहेड. ती बापाचा सल्ला मागते का बघ. तिला बापाची फूस आहे का, काढून घे. तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा अशी भूमिका बापाने मुलीच्या बाबतीत स्वीकारली का, बघ. पण तूही सासऱ्याला एक्सपोज करू शकतोस. माणसाचं दुसरं मनच त्याचा खरा मित्र असतं. दोन मनांचा संवाद ऐकून प्रशांतने वाघांना विचारलं, रूपाला माझं काय काय टॉलरेट करावं लागतं? ते तिने मला कधीच सांगितलेलं नाही. तुम्हाला ते जाणून घ्यायचंय का? हो, म्हणजे मी माझ्यात सुधारणा करीन. ते तर अगदीच सोपं आहे. आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई वडील म्हणजेच नवरा बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना तुला अक्कल नाही म्हणून गप्प बसवतो. प्रशांतने मध्येच विचारलं, त्यांना अक्कल असते का? नसते, म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो, आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यात जे सूक्ष्म अंतर आहे तिथे मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांना मग कोणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सब्जेक्टिव्हली बोलत नाहीत, ऑब्जेक्टिव्हली बोलतात. ह्या उलट आपण सब्जेक्टिव्हली जगतो. आपण कसे जगतो ह्याचाच पत्ता लागत नाही. वाघ गमतीने म्हणाले, आपण सगळे डिप्लोमॅटिककडून ऑटोमॅटिककडे दौड करीत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होत आहे. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील ह्या भ्रमात आपण वावरतो. मुलांचा उपयोग मग साथीदाराऐवजी आपण साक्षीदारासारखा करतो. मुलंही मग कल पाहून बोलायला शिकतात. जाऊ दे, प्रॉब्लेम सांगा. तुमची दीपा. ती आता तुमची रूपा. नावच बदलतं, वृत्ती तीच राहते. जाऊ दे, प्रॉब्लेम. ती आणखी एका माणसाच्या प्रेमात पडली आहे. कोणतीही भयानक बातमी ऐकायचा सराव असलेले वाघ ह्या बातमीनं चमकले, पण दुसऱ्या क्षणी सावरले. मेंदूतल्या पेशींना इंधन मिळालं की ते तरतरीत होत असत. गुन्हेसुद्धा तेच तेच ऐकून त्यांना मरगळ येत असे. कधी कधी ते स्वतःशी म्हणत, आपला देश विचारांनी इतका दरिद्री होत चाललाय की नवे गुन्हेही जन्माला येत नाहीत. ह्या क्षणी ते जरा तरतरीत झाले, पण दुसऱ्या क्षणी हताश झाले. आणखी एका माणसाच्या प्रेमात पडणं हा काय नवा गुन्हा होऊ शकतो का? हा चाकोरीतला गुन्हा. स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात पुन्हा पडणं असतं असं आता कुणी सांगितलं तर तो वेगळेपणा झाला असता. समोर जावयाऐवजी आणखी कुणी असता तर बातमी उडवून लावता आली असती. आय विल लुक इन टू इट म्हणत जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे वळता आलं असतं. पण दीपा उर्फ रूपाचा प्रश्न आहे, डावलता येणार नाही. वाघ स्वतःच्या विचारातून जागे झाले. दीपाची बातमी ऐकून आपण चेहऱ्यावर आश्चर्यही दाखवलं नाही हे वाघांच्या लक्षात आलं. तोपर्यंत प्रशांतने विचारलं, तुम्हाला हे माहीत होतं? कसं शक्य आहे? तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटलं.
वाघांनी चक्क थाप मारली. तो आता आमच्या व्यवसायाचा भाग झाला नाही का? प्रशांतने अधीरतेने विचारलं. मी आता काय करू? आणखीन एका माणसावर प्रेम आहे म्हणजे? वाघ पटकन म्हणाले. ह्याचा अर्थ तुम्हीही त्यात आहात. ती तुम्हाला सोडून प्रेम करत नाही. आणखीन ह्याच शब्दात ते आलं. ह्यात काही अर्थ आहे का? ती आता एका मुलीची आई आहे. तो कोण आहे? तिच्याच ऑफिसात आहे. नाव? शास्त्री. शास्त्री? नॉन महाराष्ट्रीय? हो, पण अस्खलित मराठी बोलतो. तुमची ओळख झाली? अजून नाही. तो घरी येणार आहे. कधी? असं महिनाभर रूपा सांगते. रूपाची आणि शास्त्रीची नुसती मैत्री असू शकत नाही का? जस्ट अ फ्रेंड. रूपा तसंच म्हणते. आणखीन? मला ती वारंवार सांगते की मला शास्त्रीत इंटरेस्ट नाही. मी तुला प्रतिसाद देऊ शकणार नाही असं तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं असं ती म्हणते. पण तो ऐकत नाही. पिच्छा पुरवतो. म्हणजे काय करतो? ऑफिसातल्या इतर लोकांनाही जाणवेल असं वागतो. त्याने त्याच्या टेबलची पोझिशन आणि बसण्याची डिरेक्शन बदलून घेतली. खिडकीकडे पाठ करून कोणी बसेल का? पण सतत रूपा दिसावी म्हणून असं तुम्हाला वाटतं? रूपाच सांगते. त्यानंतर साहेबांनी बोलवलं की तो सरळ न जाता रूपाच्या टेबलासमोरून जातो. केबिन लांब पडलं तरी. रोज वेगळं प्रेमाचं विरहाचं गीत दिवसभर गुणगुणतो. रूपाने चहा मागवल्याशिवाय तो चहा मागवत नाही. तिचा चहा पिऊन झाल्याशिवाय तो स्वतःचा चहा पित नाही. एक दिवसाआड रूपासाठी गजरा आणतो. तिला रोज स्कूटरवरून घरापर्यंत सोडतो. तुम्ही स्वतः पाहिलं? रूपा सांगते. ती रोज त्याच्याबरोबर स्कूटरवरून का येते? मुलीसाठी. एवढ्या गोष्टीवरून त्यांचं प्रेमच असायला हवं असा भाग नाही. बायकोच्या हालचालीवरून समजतं की. कसं? रूपा आता जास्त पर्टिक्युलर राहू लागली आहे. आता सतत घर आवरत असते. कोणत्याही दिवशी शास्त्री घरी येईल म्हणून टिपटॉप राहते. पूर्वी कामावर जायचा कंटाळा करायची, दांड्या मारायची. आता नेमाने जाते. त्याशिवाय माझा आणखीन एक तर्क आहे. ती हल्ली. वाघ हसले. प्रशांत थांबला. तो आता हसण्याचं कारण विचारणार हे जाणून वाघ म्हणाले. सगळ्यांचं असंच होतं. काय? तर्कावर प्रेम असतं. प्रत्येक माणूस प्रेमळ असतो असं मी मानतो. आपली फक्त रीत बदलणं आवश्यक आहे. कशी? 4 भिंतीच्या आत फक्त प्रेमच असावं. 4 भिंतीच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावेत. आपण उलटं करतो. ज्यांच्याबरोबर आयुष्य घालवायचं त्यांच्याशी मोकळेपणाने न बोलता नुसते तर्क करीत बसतो. मी काय करायला हवं? रूपाशी मोकळेपणे बोला. शास्त्रीशी दोस्ती करा. त्याला घरी बोलवा. दोघांना ऑब्झर्व करा. पुढे काय करायचं ते बघू. काहीशा विचारात पडत प्रशांत म्हणाला. त्यापेक्षा मी रजा घेतो. त्यांच्यावर वॉच ठेवतो. तुम्ही क्राईम ब्रांचला आहात का? वॉच वगैरे ठेवून बातम्या काढायचं काम आमचं. प्रशांतने उतावीळपणे विचारलं. वाघ साहेब, खरंच वॉच ठेवाल का? स्वतःच्याच मुलीवर? नाही हो, शास्त्रीवर. म्हणजे काय होईल? त्या दोघांचं तसं काही नसेल तर रूपाच्या आणि माझ्या रिलेशन्स चांगल्या राहतील. भले, आणि रूपा जर शास्त्रीमध्ये इन्व्हॉल्व झाली असेल, अर्थात तुमच्या रिपोर्टप्रमाणे, तर माझ्या स्टाफला कळेल साहेबांच्या पोरीची भानगड आहे म्हणून. मग काय करायचं? प्रशांत निरुत्तर झाला. त्याची काहीशी केविलवाणी अवस्था पाहून वाघ हसत हसत उठले. टेबलाला वळसा घालून ते प्रशांतजवळ आले. त्याच्या खांद्यावर वात्सल्य भावाने थोपटीत ते म्हणाले. माय यंग बॉय, डोंट वरी. वी शॅल फाइंड द प्रॉपर सोल्युशन. उठून उभं राहत प्रशांत म्हणाला. तुमच्या स्टाफला कळेल म्हणता ते बरोबर आहे. समजुतीच्या सुरात वाघ म्हणाले. समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही. स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही. पप्पा, आपली बायको दुसऱ्यावर प्रेम करते ही काय छोटी विवंचना आहे का? अगदी जिव्हाळ्याने वाघ म्हणाले. मिळवती बायको हवी होती ना. समाजाला टाळून रूपा नोकरी कशी करणार? जत्रेत गेलं की काही धक्के लागायचेच. माणसं हरवायचीच. घराला एकच रंग असतो. जत्रा बहुरंगी बहुढंगी असते. लहान मुलं त्यात हरवतात.
म्हणून तर मोठ्या माणसांनी त्यांचा हात सोडायचा नसतो. जो हरवतो त्याच्यातलं मूल मूलच राहिलं आहे असं समजायचं. आपण हात घट्ट धरलेला असला म्हणजे मूल जत्रेत कितीही रमलं तरी त्याला घरी आणतोच की नाही. इथे आपण उलट वागतो, वैतागून हातच सोडतो आणि लांबून ते आणखीन किती हरवतं ते पाहतो. जिथं ते मूल रमल्यासारखं वाटतं तिथं कदाचित ते भांबावलं पण असेल. तसं करायचं नाही म्हणजे हात सोडायचा नाही. त्याचप्रमाणे त्या मुलाला जत्रा प्रदर्शन ह्याच्यापासून लांब पण ठेवायचं नाही. 2 घटकात ते जत्रेत रमलं तर 10 घटकात संसारात घरकुलात टवटवीत राहतं. प्रशांत ह्या जगावेगळ्या समर्थनाकडे आणि वाघांकडे पाहत राहिला. वाघ त्यांच्या नजरेत डोकावून पाहत म्हणाले, राजे, जत्रेत कुणीही केव्हाही स्वतःचा पत्ता विसरतो. उद्या तुम्ही हरवलात तर रूपालाही मी हेच सांगेन. वाघांच्या मर्जीतल्या माणसाने 8व्या दिवशी रिपोर्ट दिला. बारीक सारीक हालचालींचा त्या माणसाने इतका तपशील पुरवला की त्या हालचालींचा खुद्द शास्त्रीलाही पत्ता नसेल. वाघ बेचैन झाले. ह्याचा अर्थ रूपामध्ये काहीही फरक पडलेला नाही. ती तशीच आहे अजून. आपण समजू शकतो. राजेंची समजूत कशी पटणार? रूपा म्हणजे दीपा. ती अजून दीपाच आहे. खरंच ती कोण आहे, दीपा की रूपा? नाव बदलून काहीच बदलता येत नाही. नुसतं नावच कशाला? वय बदललं तरी सवय तीच, परिस्थिती बदलली तरी स्थिती तीच. मिसची मिसेस झाली तरी समथिंग मिसिंग. समथिंग नव्हे, सेम थिंग. आपण कुणीतरी व्हावं असं एखाद्या माणसाला वाटलं तर नवल नाही. ती जिवंत मनाची खूण आहे. आपण कुणीतरी आहोत असं समजून त्या समजुतीत तो माणूस जगायला लागला तर? वाघांच्या टेबलावर एक साधा वहीचा कागद, त्याच्यावर 2 छोट्या ओळी. वारुळ वारुळ मुंग्यांचे देऊळ. त्या ओळींनी वाघ चमकलेच. अक्षर दीपाचं, पण ही कविता कुणाची? वास्तवाच्या जवळ नव्हे, वास्तवाच्या गर्भातून प्रकट होणारा कल्पनाविलास कुणाचा? मुंग्या, वारुळ आणि देऊळ तिन्हींचं नातं जोडणारा आविष्कार कुणाचा? ह्या मुलीत हा स्पार्क कुठून आला? बागेत खेळणाऱ्या दीपाला त्यांनी हाक मारली, बेटा हा कागद कसला? दीपा गप्प राहिली. हे तू लिहिलंस? ती काही बोलली नाही, पण चेहऱ्यावर हे आपण सहज लिहू शकतो असा भाव. संध्याकाळी तिला एक बाहुली मिळाली आणि चॉकलेट. त्यानंतर इन्स्पेक्टर वाघ सगळ्यांना कौतुकाने सांगायचे, माझा मोठा मुलगा कोणीतरी होणार असं मी समजत आलो. साला हे प्रमोशन मिळालं. आता खाजवायला फुरसत नाही. पोरीकडे माझं दुर्लक्ष होतं, पण तिची ही भरारी पहा. वाघांचा हा आनंद फक्त 8 दिवस टिकला. अगदी सहज त्यांनी एकदा दीपाचं मराठीचं क्रमिक पुस्तक वाचायला घेतलं. त्यात 17वं पान नव्हतं. त्यांनी दीपाला हाक मारली, अगं तुझ्या पुस्तकात एक पान कमी आहे. पहिल्यापासून कमी आहे. मग सांगायचं नाही का? त्याने काही अडलं नाही की? मुलीने आपलं फार दुर्लक्ष केलं हे त्यांना जाणवलं. ते गप्प राहिले. पण दुसऱ्याच दिवशी त्यांची मोटरसायकल आयडियल बुक कंपनीसमोर उभी राहिली. केवळ चेहऱ्यावरून समोरचा माणूस दखलपात्र गुन्हेगार आहे की नाही हे जसं वाघ ओळखत असत, त्याप्रमाणे काउंटर बाहेरचं गिराईक दखलपात्र आहे की नाही हे आयडियलच्या मालकांनाही समजतं. तत्परतेने मालक पुढे धावले. वाघांनी पुस्तक घेतलं. काउंटरवरच 17वं पान पाहिलं आणि ते सर्द झाले. 17 पानावर तीच कविता छापलेली. संध्याकाळी त्यांनी दीपाच्या हातात ते पुस्तक ठेवता क्षणी ती रडायला लागली. वाघ युनिफॉर्मसहित आडनावही विसरले. ते एक अक्षर बोलले नाहीत. त्या रात्री आईच्या कुशीत न झोपता दीपा बाबाच्या कुशीत झोपली. एरवी अंधाराला घाबरणारी त्या रात्री प्रकाशाला घाबरत होती. ती अंधार होण्याची वाट पाहत होती. वाघांनी दिवा बंद करता क्षणी त्यांच्या कुशीत शिरत दीपा म्हणाले, पप्पा आय एम सॉरी. दीपाला इंग्रजी भाषा माफी मागताना जवळची का वाटली ह्याचा वाघांनी विचार केला नाही. जाता येता सॉरी शब्द वापरून त्यातला क्षमाभाव नष्ट झालाय. क्षमा मागतानाही, प्रमाद मान्य करतानाही सॉरी शब्दात अस्मिता सांभाळली जाते. तिला जाणीव होणं महत्त्वाचं होतं. वाघांनी तिला थोपटत म्हटलं, तू जरूर कविता करशील, कवयित्री होशील, पण ह्या मार्गाने नाव घालवशील. तुझ्यामुळे मीही फसलो. खूप अभ्यास कर, कविता वाच, दासबोध, गाथा, मनाचे श्लोक, जे मिळेल ते वाच, आपोआप मोठी होशील. दुसऱ्या दिवसापासून दीपा संपूर्ण बदललेली होती. कागदावरची कविता हरवली आणि काही दिवसांनी ती स्वतःच हरवली. कुठे हे समजलं नाही.
कशात दंग आहे समजेना. गप्प गप्प असायची, स्वतःशी हसायची, स्वतःत रमायची. 7-8 महिने हे असेच गेले असावेत. त्यानंतर तिने अचानक वाघांना विचारलं, पप्पा, मी पाचगणीला जाऊ? कुणाबरोबर? शाळेची ट्रिप आहे का? ट्रिपच आहे, पण शाळेची नव्हे. पाठक काका जाणार आहेत, ते मला चल म्हणतायत. वाघ गप्प राहिले. सांगा ना, जाऊ का? तुला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं ते सारखं म्हणतायत. जाऊ? केव्हा जाणार आहेत? तुम्ही हो म्हणालात म्हणजे? त्यांचा काहीतरी दिवस वगैरे ठरला असेल ना. ते उद्या सकाळी निघणार आहेत. ठीक आहे. कामावर जाताना वाघ पाठकांच्या घरी गेले, तर पाठक कधीच पाचगणीला गेलेले. घरी येता क्षणी वाघांनी दीपाला विचारलं, पाठक काकांनी तुला काय सांगितलं होतं? ते म्हणाले, तू परवानगी काढून ठेव, तयारी करून ठेव, मी गाडी घेऊन येतो, तसंच निघायचं. नक्की? हो. ते म्हणाले, तुझ्याशिवाय आमची ट्रिप होणारच नाही, आमचं लक्ष लागणार नाही. ते तर आजच पाचगणीला गेले. त्या रात्री दीपाला ताप आला. 3 दिवस ती झोपून होती. तिच्या आजारपणात पाठक आणि पाचगणी हा विषय कोणी काढणं शक्यच नव्हतं. दीपाही तो विषय विसरून गेली. मधल्या काही दिवसात ती खूप उदास होती. एकटीच गॅलरीत तासनतास उभी असायची. तिचं जेवण खाण्यातून लक्ष उडालं होतं. मैत्रिणींकडे जाणं येणं बंद झालं होतं. गाणी म्हणणं, ऐकणं, TV कशातच ती रमत नव्हती. टॉयलेट आणि आंघोळ या दोन्ही गोष्टींना आता अर्धा तास पुरेनासा झाला. तिचं वजन कमी व्हायला लागलं. वाघ जाता येता तिची चौकशी करत राहिले. आई बेचैन झाली. मग सर्व तऱ्हेची वैद्यकीय तपासणी सुरू झाली. रक्त तपासण्यापासून एक्सरेपर्यंत काही उरलं नाही. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत हे पाहून वाघ निश्चिंत झाले. आता पोरगी खुशाल फुरंगटून बसू दे. दीपा तेव्हापासून कशी कुणास ठाऊक पूर्ववत झाली होती. ह्या वयात मुली अशाच होतात. दीपाच्या त्या तशा वयाचं समाधान सावरण्यासाठीच होतं. खऱ्या अर्थाने त्या वयाला अजून अवकाश होता. मुली वयात येण्याच्या काळात काहीशा विक्षिप्त होतात असं वाघांना एकूण माहीत होतं. पण दीपाचा विचार करून त्यांना आता पटलं होतं की मुली विक्षिप्तच असतात. काही कमी विक्षिप्त, काही जास्त. कधीकधी वाघांना एकूणच माणूस या प्राण्याची गंमत वाटायची. मूल 5 वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर 10 वर्षापर्यंत वाढतं वय म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरचं वय धड ना बाल्य ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागायचा काळ. मग तारुण्याची धुंदी म्हणून वेगळं वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून तो जसा असेल स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता आता एवढ्या उशिरा ह्या वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे हे म्हणायची पाळी येते. कोणत्या वयाची हमी द्यायची? शाळेचं गॅदरिंग जवळ आलं. दीपा पुन्हा अंतर्बाह्य फुलून आली. तिला नाटकात काम मिळालं होतं. तिचे पाय आता जमिनीवर नव्हते. घरीही पुन्हा टवटवीत झालं. वाघांची नोकरी कधीकधी त्यांच्या आयुष्याशी खेळणारी. वरिष्ठांचा कोप, पत्रकारांचा ससेमिरा, गुन्हेगारी जगाशी सुतगूत असलेल्या मंत्र्यांचा दबाव, जनतेचा असहकार, अशा वातावरणातच वेळेचं भान न ठेवता काम करायचं. अशा सगळ्या माणसांना कौटुंबिक स्वास्थ्य मिळावं ही त्यांची निव्वळ गरज नसून तो त्यांचा ऑक्सिजन असतो. वाघांच्या सुदैवाने त्यांची पत्नी सुरेखा 4 चौघींसारखी होती. अधूनमधून खरेदी, 1-2 सिनेमे, हॉटेलिंग आणि आवश्यक त्या वस्तूंनी घर सुसज्ज एवढ्यावरती संतुष्ट होती. वाघांच्या एकूणच यशस्वी करिअरमुळे बढत्या मिळत होत्या. राहायला मोठमोठ्या जागा मिळत असत. रिटायर झाल्यानंतर भरवस्तीत सोन्या चांदीचं किंवा कापडाचं दुकान वगैरे काढण्याची जिद्द नव्हती. घरी आल्यावर मनशांती मिळावी एवढी माफक अपेक्षा बाळगणारे वाघ आणि सुरक्षित सुखाचा संसार मिळाल्यावर संतुष्ट राहणारी सुरेखा. मुलगा नावाप्रमाणेच प्रसन्न. दीपा वॉज अ प्रॉब्लेम चाइल्ड. ती सध्या मजेत होती. सध्या तरी. एखादं पोलीस स्टेशनसारखी. कधी खळबळ होईल सांगता येणार नाही. अशांती हा अनुभवाचा भाग, शांती हा आकांक्षेचा. कुठेतरी वाचलेलं हे विधान वाघांना टेबलाखालच्या काचेखाली लिहून ठेवावंसं वाटायचं. दीपा तशीच, पण तूर्त शांत होती. नाटकात ती कोणती भूमिका करते हे मात्र तिनं सांगितलं नव्हतं. तुझं काम आम्हाला कसं पाहायला मिळणार ह्या प्रश्नावर दीपाने सांगितलं, आमच्या शाळेचा हॉल लहान आहे म्हणून पहिला प्रयोग सगळ्या मुलांसाठी होणार आणि पालकांसाठी आम्ही तेच नाटक पुन्हा करणार. तो दुसरा प्रयोग झालाच नाही. प्रसन्न फिरक्या घेत म्हणाला, आमच्या दीपाचं नाटक पहिल्या प्रयोगातच कोसळलं.
दीपा गप्प राहायची, हसायची. त्यानंतर अचानक दीपाचे प्रिन्सिपल वाघांना भेटले. दीपाला अभिनयाचं पारितोषिक मिळालं हे समजल्याचं सांगून वाघ म्हणाले, तिच्यात अभिनयाची कला कोणाकडून आली हे काही कळत नाही. कुणाबद्दल बोलताय? दीपाबद्दल. मला ओळखलं नाही का? ओळखलं म्हणूनच विचारतोय. इतकं बोलून त्यांनी पुढे खुलासा केला, तुमच्या दीपाला स्टेज फ्राईट आहे. आम्ही तिला प्रथम काम दिलं होतं. 5 माणसं समोर बसली तरी घाबरायला लागली. काम काढून घेतलं तर रडायला लागली. मग स्टेजपाशी सहाय्यक म्हणून प्रॉम्प्टर म्हणून ठेवली. माझ्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल. एनीहाव तिला जरा काम द्या. यंदा नाही, नेक्स्ट इयर ॲटलिस्ट. नक्की. वाघांनी दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला विषय काढला आणि दीपाला एकाएकी चक्कर आली. मग सगळेच जण हादरले. पळापळ झाली. डॉक्टर आले. वाघ आणि सुरेखा दीपाच्या उषा पायथ्याशी बसून राहिले. 4 दिवसात सगळं पूर्ववत झालं. तरीही ही पोरगी अशा अधूनमधून थापा का मारते हे कोडं होतंच. तिचं लग्न होईतो अशाच किरकोळ घटना घडत राहिल्या. एकदा तिने सपाटून मार खाल्ला. मग ती 2 दिवस जेवली नाही. आधी हातापाया पडली. वाघ तिच्याशी नाईलाजाने पूर्ववत वागू लागले आणि कालांतराने त्यांना जाणवलं की आपल्या रागाची तीव्रता पूर्वी इतकी राहिलेली नाही. शब्द म्हणा, संवाद म्हणा, यांच्यासारखा दुसरा जादूगार कोणी नाही. वैरी नाही किंवा यांच्यासारखा मित्र नाही. केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही. हा प्रश्न शब्दालाच विचारायला हवा. षडरिपूंना जे जे रंग असतील, माया, ममता, वात्सल्य ह्यांना ज्या ज्या छटा असतील त्या तुम्ही शब्दांना बहाल करा. शब्द त्यात मिटून जातील. कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम संवाद करावासा वाटतच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवतं की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वतःच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते याचा अर्थच काय? वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणं, त्याची जी गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ आमंत्रण देत राहतो. पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करीत राहतो. त्या कोण्या व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कसं, हा एकमेव प्रश्न अहंकार विचारित राहतो. मग अट्टहासानं वैर जोपासलं जातं. अट्टहासानं संगोपन केलेलं वैर जास्त थकवतं. संगोपनात पुनरुक्ती असते. त्या पुनरुक्तीत सहनशक्तीची कसोटी असते. याचा जास्तीचा थकवा असतो. पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडलं तर पहारेकऱ्याची शक्ती कमी होत जाते. पुनर्मैत्रीत शब्दांचा प्रवास सुरू झाला की अधूनमधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वतःची लाज वाटते. पण इथंही पुन्हा शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड, संकोच, अबोला एक एक वस्त्र उतरवली जातात. फाटक पुन्हा कायम उघडलं जातं. कुंपणही उरत नाही. फाटक जर कायम उघडंच ठेवायचं असेल तर कुंपणाची आवश्यकताच काय? तारुण्यात कुंपणाच्या मानापमानाचे खांब खोलवर गेलेले असतात. वाढत्या वयानुसार जमीन खचू लागली की हे खांब केवळ तारांच्या आधाराने उभे राहतात. तारांवर गंज चढायला लागला की त्याही कमजोर होतात. जीवन मरणाची सरहद्द नजरेच्या टप्प्यात आली की त्याच्या अलीकडची मानवनिर्मित सगळीच कुंपणं नाहीशी व्हावीत असं वाटू लागतं. मात्र ज्यांना जीवन मरणाची सरहद्द कायम दिसते, तिचं भान असतं, अशी माणसं कुंपण बांधलेलं असलं तरीही तिथं नो थरोफेअरचे फलक लावत नाहीत. आणि बाप लेकीत कुंपणं टिकतील कशी? व्यावहारिक जुजबी संवादातून वाघ नेहमीच्या नात्याने बोलू लागले तरीही दीपा मधूनच असं का वागते हे उत्तर मिळालं नाही. दीपाची रूपा झाली. खरोखरच त्या 4 अक्षतांनी तिचं रूप बदललं. ती फुलली, बहरली. नोकरी, संसार, मध्येच एक बाळंतपण, त्यानंतर संगोपन, ह्या सर्वात ती हरवली. निर्माण झालेला हा नवा पेच आणि त्यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून धाव घेईपर्यंत प्रशांत, वाघ भूतकाळ विसरले होते. निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर वाघांचा विचार पूर्ण व्हायच्या आत असिस्टंटनी रिपोर्ट सादर केला. 3-4 दिवस वाघांनी खूप विचार केला. स्वतःशीच काही अंदाज पक्के केले. अंदाज पक्के करण्याचं वाघांचं एक तंत्र होतं. ते स्वतःच्या मनात फिर्यादी पक्ष आणि आरोपीचा पक्ष उभा करीत असत. प्रश्नांची मांडणी आणि खंडन ही प्रोसेस प्रश्नमाला संपेपर्यंत जारी असे आणि मग ते ठाम भूमिकेवर उभे राहत असत. शास्त्रीवर वॉश ठेवून जो रिपोर्ट मिळाला त्यावरून दीपाचा प्रश्न सुटल्यात जमा होता. प्रशांतला निरोप पाठवून बोलावून घ्यायचं
असं म्हणता म्हणता 4 दिवस धावपळीत गेले आणि पुन्हा एकदा प्रशांतच आपण होऊन भेटायला आला. अगदी सकाळी कामावर जाताना, तशाच व्यग्र मनस्थितीत. ऑफिसात येता जाता तो म्हणाला, रूपा आजारी आहे. अरे मग घरी निरोप का नाही पाठवला? आईंना कळवूनच इकडे आलो. 2 दिवस मला सुट्टी होती. तिला थोडा ताप आहे, त्याचं काही विशेष नाही. मुख्य म्हणजे ती घुम्यासारखी बसून आहे. एरवी हरवल्यासारखी असते, तंद्रीत असते, मजेत वावरते. पण ते हरवणं वेगळं आहे. म्हणून आईंना निरोप द्यायला घरी गेलो होतो. तुमचा फोन वारलाय म्हणूनच सांगायला आलो. रूपाची आई माझ्याकडे जाणार आहे. तुम्ही त्यांना संध्याकाळी पिकअप करा. रूपालाही भेटा. एकाएकी ताप कशाने आला? टेन्शन. शास्त्री प्रकरण चालू आहे का? वाघ साहेब, तो सगळा घोळच आहे. वाघांना हलकं वाटलं. त्यांचा अंदाज खरा ठरणार होता. त्यांनी प्रशांतकडे कुतूहलाने पाहता क्षणी प्रशांत उत्साहाने सांगू लागला, मी त्या शास्त्रीला गाठलं, घरी घेऊन आलो. गप्पा गोष्टी केल्या तेव्हा कळलं शास्त्री इज अ लिस्ट इंटरेस्टेड इन रूपा. काय सांगता? असं शास्त्रीच म्हणतो. शास्त्रीला बोलतं केलं, तो चाटच पडला. त्याने सगळा खुलासा केला, अगदी सविस्तर. शास्त्रीची काही चूक नाही, रूपानेच करून घेतलेले समज. म्हणजे काय? शास्त्री खिडकीकडे पाठ करून बसतो ते रूपासाठी, असं रूपाचं म्हणणं. खरं कारण वेगळं आहे. खिडकीकडे तोंड केलं की बाहेरचा गुलमोहर दिसतो. शास्त्रीच्या वडिलांना गुलमोहर अतिप्रिय. शास्त्रीला गुलमोहर दिसला की वडिलांच्या आठवणीने तो कासावीस होतो. म्हणून तो खिडकीकडे पाठ करून बसतो. आणि ते गजरा प्रकरण? बँकेकडून एका माणसाला दुकानासाठी लोन हवं होतं. शास्त्रीने त्या कामात मदत केली. त्या माणसाचा फुलांचा व्यापार आहे. जेवढे गजरे उरतात तेवढे तो शास्त्रीला पाठवतो. शास्त्री एवढ्या गजऱ्यांचं काय करणार? तो ते गजरे सगळ्यांना वाटत वाटत शेवटी उरतो तो रूपाला देतो. व्हॉट अबाउट चहा? त्याशिवाय रूपाच्या टेबलाला प्रदक्षिणा घालून जाणं? प्रशांत खुलेपणाने हसत म्हणाला, त्याला थंड चहा आवडतो, दॅट्स ऑल. टेबलाभोवती प्रदक्षिणा घालून जाण्याचं कारण वेगळंच आहे. सतत बसून बसून त्याच्या पायाला क्रॅम्प्स येतात. पाय मोकळे करायचे म्हणून जरा लांबचा वळसा घेऊन तो साहेबांकडे जातो. दोघंही काही वेळ गप्प बसले. मग वाघांनी विचारलं, शास्त्रीने हे सगळं तुम्हाला सांगितलं तर? दॅट्स गुड. माझ्या माणसाने सगळे हेच रिपोर्ट्स दिले. रूपाला आणि शास्त्रीला माझ्या माणसांनी एकदाही स्कूटरवरून जाताना पाहिलेलं नाही. बरं, तो दिवसभर गाणी म्हणतो, त्याचं काही तो बोलला का? शास्त्री म्हणाला की सकाळी कामावर येता जाता कोणत्या तरी एखाद्या हिंदी गाण्याची ओळ डोक्यात घुसते. दिवसभर मग तेच गाणं पिच्छा पुरवतं. प्रत्येक हिंदी गाण्यात एकतर प्रेम असतं, नाहीतर विरह. मला ते सगळं पटलं, म्हणजे हिंदी गाण्याबद्दल. रूपा काय म्हणते? शास्त्रीच्या निवेदनावर तिची काय प्रतिक्रिया? कसं कळणार? ती गप्पच आहे तेव्हापासून. तिने शास्त्रीचं बोलणं दारा आडून ऐकलं असावं. त्याचा परिणाम झाला असेल तर काही सांगता येत नाही. सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे शास्त्री आज येईल उद्या येईल असं सारखं म्हणणारी रूपा, त्याच्यासाठी घर आवरणारी, सारखी नट्टापट्टा करणारी, पण शास्त्रीला मी घेऊन गेलो तेव्हा फारशी खुल्ली नाही. तिचं काही कळतच नाही. वाघ सहानुभूतीने म्हणाले, तुमची अवस्था मी समजू शकतो. माझी अवस्था तुमच्याहून फारशी वेगळी नव्हती. प्रशांतने चमकून पाहिल्यावर वाघांनी दीपाचे बालपणापासूनचे अनेक प्रसंग सांगितले. प्रशांत काही वेळ सुन्न बसून राहिला आणि मग त्याने अस्वस्थ होत विचारलं, पण हे सगळं असं का? तिला काय कमी आहे? थ्रिल. प्रशांत गोंधळला. दीपाच्या सगळ्याच वागण्याचं विश्लेषण करीत वाघ म्हणाले, काही माणसांना चौकटीतलं आयुष्य पेलत नाही. सुरक्षित वातावरणात ती कावरीबावरी होतात. त्यांना हुरहुर हवी असते, सुखद बेचैनी हवी असते. 4 वळून बघणाऱ्या माना हव्या असतात. कौतुकाने आश्चर्याने बघणाऱ्यांच्या नजरेत ह्या अशा माणसांना त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वास्थ्याचा शोध लागतो. ह्यांना काय कमी आहे असं जेव्हा इतरांना वाटतं तेव्हा ते वाटणं शिष्टसंमत समाजापेक्षा वेगळं नसतं. ह्या अशा माणसांना फार लवकर सगळ्याचा कंटाळा येतो. ह्यांना कायम कसली तरी ऊब हवी असते. एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करून सुद्धा ही माणसं अशी ऊब मिळवतात. तेव्हा या सगळ्या प्रकाराची फार गंभीर दखल घेण्याचं कारण नाही. डू यू गेट मी? प्रशांत ऐकत होता आणि कधीकधी ऐकत नव्हताही. जे जे कानांवर पडतं ते मनावर उमटेनासं झालं की तेवढ्यापुरतं बहिरेपण येतं. ते बहिरेपण चेहऱ्यावरही उमटतं. अर्थात तो चेहरा वाचण्याचं भान बोलणाऱ्याला येतं. चेहऱ्यावर मजकूर उमटेनासा झाला
की कान मनापर्यंत पोहोचला नाही हे जाणावं. वाघांनी हे जाणलं. प्रशांतने विचारलं, ह्याच्यावर उपाय? आपण एखादा चांगला डॉक्टर गाठूया, पण पॅटर्न तसाच आहे. अधूनमधून असं होणार. भविष्यकाळाची धूसर कल्पना आल्याने बेचैन स्वरात प्रशांतने विचारलं, आयुष्यभर हे असंच चालणार? संसार असाच करायचा? वाघ गप्प राहिले. आज आमची मुलगी लहान आहे. पद्माला इतक्यात काही कळणार नाही. पण पुढे काय करायचं? मुली वाचून संसार अडत नाही असं तुम्ही त्या दिवशी म्हणालात. वाघ कमालीचे अस्वस्थ झाले. ते उठले. अभावितपणे खिडकीजवळ आले. बाहेर पाहू लागले. असंख्य इमारती, रहदारी, माणसं, फेरीवाल्यांकडे गहाण पडलेले फुटपाथ. बांधले कुणासाठी? वापरतो कोण? तिकडे डोळे झाक करतो कोण? परवाने देणाऱ्यांना फुटपाथ वापरायचे नसतात. फक्त फेरीवाल्यांचेच प्रश्न सोडवायचे असतात. त्यांची संघटना असते म्हणून. मुळात प्रश्न निर्माण कोणी केला? ज्यांनी हे भस्मासूर निर्माण केले ते प्रथम मत मागत भिकारड्यासारखे लाचार होऊन हिंडत असतात आणि निवडून आले की मोटारी उडवत उपदेश करीत असतात. मूळ प्रश्न तसाच राहतो. मनस्वास्थ्याच्या मुळाला जो प्रश्न हादरवून टाकतो तो मूळ प्रश्न. प्रशांतने विचारलेला प्रश्न मूळ प्रश्न. आपण खिडकीपाशी आलो. भलत्याच विषयात दंग झालो. व्हॉट अबाउट दीपा म्हणजे रूपा? पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा सगळ्याचाच. सत्ता गाजवण्यासाठी जे गळचेपी करतात, खून करतात, पोलीस यंत्रणा राबवतात, पद्मश्री पद्मभूषणच्या खिरापती वाटून विचारवंतांना गप्प बसवतात. फार कशाला? कोण्या एखाद्या महात्म्याने हा जन्म संपवून पुनर्जन्मातलं निम्म आयुष्य संपवल्यावर त्याची गणना रत्नात करतात. हे सगळं पॅटर्न म्हणून मान्य करायचं. नुसतं मान्य करून थांबायचं असेल तर फार नफ्फड व्हावं लागतं. गेंड्याची कातडी. ओ नो, गेंडाही जिव्हागरी बाण लागला तर मरतो. त्यापेक्षा चिवट कातडी झेंड्याची. मग रंग कोणताही असो, मूळ रंग स्वार्थाचा, तो झाकायचा. तोही पॅटर्न. पण ज्याला तो पॅटर्न शरीराला, मन आणि बुद्धीपणाला लावून सांभाळावा लागतो तो त्या पॅटर्नचं किती काळ कौतुक करील? विषारी सापाचा दंश झाल्यावर त्या सापाच्या हिरव्या रंगाचं आणि चापल्यांचं कौतुक राहील काय? दीपा वाचून आपला संसार अडणार नव्हता, अडलाही नव्हता. म्हणून आपण एक विक्षिप्त पॅटर्न म्हणून तटस्थ राहिलो. खुर्ची म्हणजे खुर्ची, इतपतच त्या वास्तव पॅटर्नचा आपण स्वीकार करतो. ती डगडगायला लागली म्हणजे डगडगणारी खुर्ची हा पॅटर्न आपल्याला पचवता येतो का? वास्तवता आणि माणूस यात जोपर्यंत एक संगीत आहे तोपर्यंतच त्याचं कौतुक. उपद्रवात रूपांतर होईतो कोणत्याही वास्तवात आपण बदल घडवून आणत नाही. लग्नानंतर मुलं बदलतात असं बहुसंख्य पालक समजतात, पण त्यांचा फक्त पोस्टल ॲड्रेस बदलतो. आपली मुलगी आपण आणखीन कुणाला तरी सांभाळायला लावतो आणि दुसऱ्याची मुलगी सांभाळण्यासाठी आपल्या घरी आणतो. वाघ पुन्हा खिडकीतून पाहू लागले. आता त्यांना रस्ता, रहदारी, फुटपाथ, फेरीवाले काहीही दिसत नव्हतं. आता फक्त इमारती दिसत होत्या. त्यांच्या असंख्य खिडक्या, इमारतींच्या भोवतालच्या कंपाऊंड वॉल्स, त्या कुंपणात कोंडलेले संसार, कामावर घाईघाईने निघालेले आईबाप, त्यांनी निर्माण केलेले पॅटर्न्स सासू सासरे मोलकरणी शेजारी पाजारी ह्यांच्यावर सोपवून. संध्याकाळी थकून घरी आल्यावर हे आईबाप ह्या पॅटर्न्सच्या तक्रारी ऐकणार किंवा कौतुक, मग त्यांची लाड किंवा शिक्षा. मग टी व्ही आहेच. साबण, चमचमीत पदार्थ, टू व्हीलर्सवर फिरणाऱ्या बाहुल्या, घासलेल्या भांड्यात प्रतिबिंब पाहणाऱ्या साळकाया माळकाया, फक्त चैन, ऐश्वर्य, रुबाब, पायाच्या भेगांना कैलास जीवन आणि खुदखुदणारे आजोबा. ह्या सगळ्यात मुलांची प्रगती, मेंटल सेटअप, हॅबिट्स हे सगळं कधी बघणार? रक्तामासांची पोटची मुलं जी घडवली गेली नाहीत. समोर असंख्य खिडक्या, अगणित संसार, त्यातले किती यशस्वी, त्यात प्रशांत किती, दीपा किती, वेगवेगळ्या समस्या घेऊन किती संसारात अशा असंख्य दीपा जगत असतील. पिता म्हणून ह्या नात्याने हा विचार, पती ह्या नात्याला एवढा विचार पेलेल का? दीपाच्या आईने अशी समस्या निर्माण केली असती तर पॅटर्न म्हणून आपण काय केलं असतं? उत्तर नव्हतं. संसार अखंड चालतो ह्या सकट. कुणी घुम्या वृत्तीचे, कुणी बोलभांड, कुणी कुढत राहणारे, कुणी वचपा काढणारे, कुणी सोसणारे, कुणी चटके देणारे, काही संशयी, काही भाबडे, काही बिनडोक, काही. प्रशांतने विचारलं, मी जाऊ? कामावर जायलाच हवं.
त्या क्षणी वाघांच्या मनातला विचार वाघांनी त्याच क्षणी पक्का केला. आता दीपाप्रमाणेच किंवा दीपापेक्षाही जास्त ममत्वाने जावयालाही पित्याच्या नात्याने सांभाळायला हवं.